नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन आपल्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत तिघंजण एका गाडीवरून ट्रिप्सी गोवा म्हणजे तसं नाही तर शिरोडा. एका मित्राने आमच्या अनुप म्हणून एका मित्राने टांग मारली, त्याच्यामुळे मी, विनय आणि आदित्य आम्ही तिघंजणांनी निर्णय घेतला तर की शिरोड्याला तर जायचं नक्की, भलेही ते तिघं एका गाडीवरून का असेना. तर आम्ही एका गाडीवरती तिघंजण निघालो. तर बघू आता पुढे काय होतं, कसं काय जातं. पोलीस बॅरिकेड्स पण आहेत, भरपूर लांब पण जायचं आहे. इच्छा तर आहे मनात आणि जायला तर पाहिजेच आणि जाणारच. या उद्देशाने आम्ही निघालो होतो आणि अशा तऱ्हेने आमची ट्रिपची सुरुवात तर झाली आणि आम्ही पुढे निघालो. पुढे निघायला लागल्यानंतर बघितलं की हे काय, आंबोलीचा रस्ता करायला चालू आहे आणि हे रस्ता जवळपास खूपच बेकार, म्हणजे अर्धा केलेला होता आणि खूपच अर्धवट असा रस्ता, म्हणजे बेकार होता थोडा. त्यानंतर आम्ही परत एकदा हिरवळीमध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता हे आजूबाजूची झाडी आणि मधून असा मोकळा रस्ता. अरे वा, अजून काय पाहिजे यार. म्हणजे प्रवासात असा रस्ता आणि एवढी घनदाट जंगल असं जर झालं ना, आणि एक सॉफ्ट म्हणजे मस्त सिनेमॅटिक सॉन्ग, म्हणजे ह्या प्रवासाची मज्जाच वेगळी. तर मी, विनय आणि आदित्य आम्ही तिघे मिळून चाललो आहे. तरी बघू आता पुढे कसं प्रवास होतो आहे आणि काय होतो. तर तुम्ही बघू शकता मी गाडी पण जास्त पळवली नाही, काय नाही. आणि आम्ही आता अशा तऱ्हेने सह्याद्रीमध्ये प्रवेश करतो आहे आणि पुढे जाऊन आम्हाला काय काय बघायला भेटतं, काय काय घडतं हे तुम्हाला मी आता दाखवतो आहे. तर आम्ही अशा तऱ्हेने आता आतमध्ये निघालो आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही जे काही घडणार आहे ते तुम्ही बघू शकता. आंबोली म्हटलं की आपला भाग म्हणजे हिरवळ, आणि आंबोली तर त्यात म्हणजे निसर्ग सौंदर्य हे इतकं रम्य आणि इतकं म्हणजे असं सुंदर आहे की ते काय कोणाला सांगायची गरज नाही. आम्ही ट्रिपल सीट जाण्याचं कारण म्हणजे असं की मित्राने एका टांग मारली येतो म्हणून सांगून आम्हाला काही वेळेला त्याने म्हटलं की मी नाही येऊ शकत, तुम्ही जाऊ. म्हणून त्याच्यासाठी आणि त्याला दाखवण्यासाठी आम्ही खास तरी ट्रिप केलेली. आणि म्हणूनच आम्ही आता बघू शकता आदित्यला घेऊन आलो. जिथे पोलीस बॅरिकेड्स होते तिथे मी उतरायचो आणि कोणाला तरी एकट्याला पाठीमागे म्हणजे थोड्या अंतरावरती जाऊन घेऊन सोडायचो. आणि अशा तऱ्हेने आम्ही घेऊन आलो आदित्यला, आणि आदित्यला थोडं हलकं व्हायचं होतं म्हणून आम्ही थोडा म्हणजे वेट केला. आणि हे तुम्ही बघू शकता की रस्त्यामध्ये किती मस्त सुंदर अशी वांद्रे म्हणजे अशी बसलेली होती. आणि आमच्या विनयने त्यांचा एक सिनेमॅटिक छोटासा व्ह्यू म्हणून एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तर हा पूर्ण ब्लॉगमध्ये जे व्हिडिओ जे शूट झालेले आहेत हे पूर्णपणे विनयने शूट केलेले आहेत. आता आमच्यासमोर एक असा प्रॉब्लेम होता की समोर पोलीस बॅरिकेड होते आणि आम्हाला कोणाला तरी उतरायचं होतं. आणि आमचा आदित्य भाऊ अरे थांब की म्हणताना आधी उडी मारून रिकामी झाला. अशा तऱ्हेने आम्ही, जसं की तुम्ही ऐकलं, आम्ही पुढे आलो. पोलीस बॅरिकेड हा आम्हाला क्रॉस करायचा होता आणि आम्ही तो क्रॉस केलेला होता. अशा तऱ्हेने आम्ही निघालो. पुढे जाऊन आम्ही आंबोली घाटामध्ये ब्रेक घेतला. आंबोली घाटामध्ये तरी खूप सुंदर दिसत होती आणि माझ्या मित्रांना ती बघायची होती, त्यामुळे गाडी एका साईडला लावली आणि आम्ही मस्तपैकी हा दृश्य बघितला. मित्रांना माझ्या गाडी लागली होती की अरे थांब, तिथंच थांब. मी थोडीशी पार्किंगची जागा बघितली आणि तिथे थांबलो. आणि हे तुम्ही आंबोलीचे ती दृश्य बघू शकताय की किती छान धुके आणि किती मस्त वातावरण आहे. किती म्हणजे काय म्हणतात, कसं तुम्हाला एक्सप्रेस करू, तुम्ही समजून घ्या. भावाला काय मध्ये सुचलं काय माहिती की गाडी मला म्हटला की माउंटेन ड्यू पिलेची आणि मी आता हे कॉर्नर मारायचं आहे आणि मी पृथ्वी कॉर्नर मारणार. जा बाबा म्हटलं, तुझी बी हाऊस पूर्ण करून घे, काय अंगलट आलं तर मी तर व्हिडिओ करून ठेवला आहे. असं सांगून मग मी भावाला गाडी दिली आणि आम्ही तिकडून निघालो, कारण आम्हाला जायचं होतं शिरोड्याला. आणि अजून आम्ही अर्धा रस्ता पण पूर्ण केला नव्हता, कारण आंबोली घाट तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीचा घाट होता आणि काय आहे. मग आम्हाला इथं मेन प्रॉब्लेम असा होता की पुढे गेल्यानंतर एक पोलीस बॅरिकेड अजून एक लागतं जिथे की चेकिंग होते. मग आम्ही प्रवासाची थोडी मजा घेत टंगळमंगळ करत मज्जा मस्ती करत निघालो होतो.
आणि जसं की तुम्ही बघताय आंबोली म्हटलं की पूर्ण हिरवळ दृश्य येतं. आणि हिरवळ दृश्य म्हणजे की कसं हिरवळ म्हटलं की कसं थंडी वाजून आली की मग परत आपल्याला भावना जागी होतात. तशाच माझ्या मित्राच्या भावना एका जाग्या झाल्या आणि आम्ही थांबलो थोडा हलके व्हायला. आणि तोपर्यंत आमचा विनय भाऊ हे तुम्ही बघू शकताय की जसे हे लाजाळूचे झाड म्हणतात त्यांना, ज्यांच्या पारंब्याला हात लावलं की ते स्वतःला मिटवून घेतात. मग विनय त्याच्यावरती शूट करत होता आणि आम्ही थोडे दोघेजण हलके व्हायला गेलो होतो. आणि तो शॉट झाल्यानंतर आम्ही मग पुढे आलो. पुढे गेल्यानंतर बघतो तर काय पोलीस बॅरिकेड होते. मग मी आणि विनय पुढे जाऊन आम्ही थांबलो. आदित्यला आम्ही पाठीमागे उतरवलं होतं. आणि मध्येच विनयला काय सुचलं काय माहिती, मी एक वेगळ्याच मूडमध्ये होतो आणि विनयने माझा व्हिडिओ शूट केला. आणि त्यानंतर आमचा मित्र जो शहीद व्हायला गेलेला, जसं की आता तुम्ही बघताय, हा मित्र ह्याला उतरवून आणलं होतं. पाप बिचारा 500 मीटर चालत आला, शहीद होता आलाय. आणि अशा तऱ्हेने खूप 2-2.5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही फायनली शिरोडा बीचला आलेलो होतो. आणि शिरोडा बीचचं दृश्य जसं आम्हाला दिसेल तसं आम्हाला राहावेना झालेलं की कधी आम्ही एकदा बीचवरती जातो आहे आणि कधी एकदा पाण्यामध्ये उडी मारतो आहे. आणि फायनली आम्ही बीचवर पोहोचलो होतो. ही आमची पहिलीच वेळ होती तिघांची की आम्ही तिघांनी गाडीवरून न होणारी ट्रिप सक्सेस करून दाखवली आणि आम्ही शेवटी शिरोडा बीचवरती येऊन पोहोचलो. थँक्स टू अनुप.